हा जे मागील एक आठवडेभराचा आढावा झालेला आहे त्याच्या आधारावर पुणेमध्ये बेड मॅनेजमेंट, हॉस्पिटल मॅनेजमेंट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, वॅक्सिनेशन हा करणे व्यतिरिक्त अजून काय करायचं आहे आणि ज्याच्यामुळे किमान आपला जे संसर्ग आहे तो त्याला थोडासा आळा बसेल किंवा त्याच्या प्रसारची जी गती आहे ती कमी होईल याच्यासाठी काही पाऊल आज उचलण्याचा सामूहिक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय, 3-4 माननीय खासदारही होते, 2 माननीय महापौरही होते आणि खूप बरेच वेळ विचार मीमांसा करून जनतेला कमीत कमी त्रास झाला पाहिजे, मात्र जे सध्या कोविडचे प्रसारची गती आहे त्यालाही नियंत्रणात आणण्यामध्ये यश मिळालं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने प्रयत्न हा राहिला आहे की आपण एक मध्यम मार्ग, एक गोल्डन मीन आपण साध्य करूया. त्याच्या अनुषंगाने काय विषय आहे ते आपल्यासमोर मी मांडतो. सुपर स्प्रेडर्सची टेस्टिंग याच्यावर फोकस करणे आणि तसेच जे मुख्य स्थापना आहेत तिथे त्या लोकांना हा दायित्व देणे की त्यांनी त्यांच्याकडचा जे कामगार वर्ग आहे त्यांची वेळोवेळी आठवड्यामध्ये किमान एकदा, ही शिफारस आम्ही स्ट्रॉंगली करणार की किमान एकदा त्यांनी त्यांची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून या सुपर स्प्रेडर्स यांच्याकडून जे संसर्ग आहे तो पसरणार नाही आणि तसे ते स्वतःही सुरक्षित राहतील. या दरम्यान आता असाही डिसिजन घेण्यात आलेला आहे की सर्व इटरीज, रेस्टॉरंट्स, बार हे पुढील 7 दिवसासाठी कम्प्लिटली बंद राहणार आहे. मात्र पार्सल सेवा, होम डिलिव्हरी सर्व्हिस तिथे चालू राहणार आहे. अर्थात इटरीमध्ये येऊन, रेस्टॉरंट बारमध्ये येऊन आपण जेवण करू शकत नाही, कारण जेवायला बसल्यानंतर बरेचदा त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन पसरण्याची दाट शक्यता असते आणि तो दिसतही आहे आपल्याला. म्हणून 7 दिवसासाठी हे सर्वच युनिट्स कम्प्लिटली बंद असतील आणि होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. मॉल्स आणि सिनेमा हॉलसुद्धा कम्प्लिटली या कालावधीमध्ये पुढील 7 दिवसासाठी बंद राहणार आहे. सर्व प्रकारचे जे धार्मिक स्थळ आहेत ते सुद्धा पुढील 7 दिवसासाठी कम्प्लिटली बंद राहणार आहे. तसेच PMPMLची जे बस सर्व्हिस आहे तीही पुढील 7 दिवसासाठी पूर्णतः बंद असणार आहे. मात्र इसेन्शियल कामासाठी ज्या फॅक्टरी, ज्या इंडस्ट्री किंवा ज्या हॉस्पिटल यांना त्यांचे कामगार वर्गासाठी बसेसची किंवा सार्वजनिक वाहतूकची आवश्यकता असेल तर त्यांनी 7 दिवसासाठी बसेस अधिग्रहित करून किंवा भाडेवर घेऊन त्यांचे कामगाराची व्यवस्था करावी. कामगारांना याच्या अनुषंगाने त्रास होणार नाही. मेजॉरिटी इंडस्ट्रीजकडे त्यांच्या बस सर्व्हिस वगैरे आहे आणि मागच्या वर्षी आपण पाहिलं आहे. सो याच्यामुळे फार काही त्रास होईल असा वाटत नाही आणि ही कालावधी फार छोटी आहे. आपण 7 दिवसाचाच आपण हा निर्णय सध्या घेतला आहे. जे आठवडी बाजार आहे ते सुद्धा या कालावधीमध्ये बंद असणार आहे आणि त्याचे व्यतिरिक्त जे महानगरपालिकाची मंडई आहेत आणि शॉप्स जे असतात जिथे भाजीपाला आणि बाकी गोष्टी विकतात तिथे सामाजिक अंतर याची खात्री केल्यानंतर महानगरपालिकेची जी टीम आहे तिथे कम्प्लीट जे तपासणी आहे, जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे, सोशल डिस्टन्सिंग आहे, हँड सॅनिटायझेशन आहे, ही सगळी व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. आणि एक अजून विषय की मॅरेज आणि अंतिम संस्कार हे 2 गोष्टी सोडून बाकी कुठलेही प्रकारचे इतर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजनीतिक कुठल्याही कार्यक्रमाला या कालावधीमध्ये अजिबात परवानगी राहणार नाही. मात्र दुर्दैवी घटनामुळे एखाद्या व्यक्तीची मृत्यू होते तर आपण त्याला थांबवू शकत नाही. त्यामध्ये जे निर्बंध होते की 20 व्यक्तीपेक्षा जास्त त्यामध्ये समावेशित होऊ शकत नाही, तो निर्बंध अजून लागू आहे. आणि लग्नासाठी जे अगोदरपासूनच ठरलेले लग्न आहेत ते निश्चितरित्या ते होऊ शकतात, परंतु त्यामध्ये सुद्धा जे जुना निर्बंध आहे 50 लोकांपेक्षा जास्त लोक सहभागी होऊ शकत नाही, तो निर्बंध अजून लागू राहणार आहे. माझ्याकडून एवढाच आहे. आपला काही प्रश्न नाही? संध्याकाळी एक अजून महत्त्वपूर्ण विषय, संध्याकाळी 6 पासून सकाळी 6 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सगळी गोष्टीची संचारबंदी असणार आहे. अत्यावश्यक सेवा म्हणजे हॉस्पिटल, मेडिसिन घेण्यासाठी, न्यूजपेपर विक्रेते, दूध विक्रेते या किंवा एखादा इतर अत्यावश्यक विषयासाठी एखाद्या व्यक्तीला बाहेर जर पडावा लागला तर ते बाहेर येऊ शकतात. जॉईंट CP आणि CP पिंपरी चिंचवड एरिया हे दोन्ही आज उपस्थित होते आणि त्यांनी हा दायित्व घेतला आहे की आम्ही शिस्त लावताना सुद्धा कम्प्लिटली मानवी दृष्टिकोन ठेवणार आहे.
एकंदरीत या सर्व निर्बंधाचा हेतू फक्त आणि फक्त एकच आहे की लोकांचा जीव सुरक्षित असला पाहिजे, लोकांची जान वाचली पाहिजे. जे काही निर्णय आहेत हे पूर्ण जिल्ह्यासाठी आहेत आणि हा सर्व निर्णय 7 दिवसासाठी आहेत. हे सर्व निर्णय उद्यापासून लागू होणार आहेत आणि हे सर्व निर्णयांचा एक समीक्षा याचा एक आढावा पुढील शुक्रवारी पुन्हा एकदा होईल आणि तेव्हा परिस्थिती पाहून आपण डिसिजन घेणार. आणि तसेच हे सर्व निर्णय जिल्ह्याला एक युनिट म्हणून गृहीत धरून, कारण सिटी आणि ग्रामीणमध्ये रोगचे प्रसारमध्ये फार काही फरक आहे असा दिसत नाही. ग्रामीणमध्ये रोगाचा प्रसार झाला तर शेवटी सिटीचा लोड वाढतो. तर आज प्रिकॉशनरी स्टेप म्हणून पूर्ण एक युनिट म्हणून आपण जिल्ह्यासाठी निर्णय घेत आहोत. संध्याकाळी 6 पासून सकाळी 6 पर्यंत पुढील 7 दिवसात अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी आहे. दिवसात आपण जमावबंदी ठेवणार आहे. दिवसात सुद्धा अनावश्यक 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमा होऊ शकत नाही. अत्यावश्यक सेवामध्ये पार्सल सेवा निश्चितरित्या सुरू असेल, कारण आपण हॉटेल रेस्टॉरंट बंद करत आहे. तर जे IT चा क्राऊड आहे, स्टुडंट्स आहेत, जे जेवण स्वयंपाक करत नाही, जे बाहेरून मागवतात, त्यांना गैरसोय झाली नाही पाहिजे म्हणून ती सेवा सुरू. ST सेवा वर कुठलाही निर्बंध नसणार. इंटर डिस्ट्रिक्टही आणि इंट्रा डिस्ट्रिक्ट सुद्धा नाही. त्याचं कारण असं आहे की ST मध्ये जे लोक प्रवास करतात ते दैनंदिन प्रवास करत नाही. ते लोक एक ओरिजिन पॉइंट डेस्टिनेशनवर जातात. गार्डन और जिम के बारे में जो पुराना डिसीजन था वही है कि शाम को गार्डन पहले भी नहीं चल रहे थे, अब भी नहीं चलेंगे. अभी अगले 7 दिनों तक सुबह गार्डन शुरू थे, वो अभी भी शुरू हैं. जे आजच्या बैठकीत ठरलेलं आहे त्यानुसार, कारण 6 नंतर संचारबंदी यापूर्वी नव्हती, पण जे 8 पासून जमावबंदी गेल्या 4 दिवसापासून होती त्याची अतिशय चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी पोलिसांनी सुरू केलेली होती आणि तो विंडो पिरियड आम्हाला मिळालेला आहे. त्याच्यानुसार नाके कसे लावायचे, आमच्या स्टाफचं ओरिएंटेशन कसं करायचं ते आम्ही सुरुवात केलेली आहे. आजच्या बैठकीमध्ये आम्ही हाच आग्रह धरला होता की स्वयंस्पष्ट सूचना असाव्यात जेणेकरून पोलिसांना त्याची अंमलबजावणी करणं सोपं जाईल. त्याच वेळेला जसं विभागीय आयुक्त साहेबांनी सांगितलं की मानवीय दृष्टिकोन जो आहे तो ठेवला जाईल, कारण या ठिकाणी चुकून जरी उल्लंघन होत असेल तर त्याच्यासाठी आमच्याकडून सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. सोशल मीडियाचा, माध्यमांचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे आणि जर समजा ते उल्लंघन चुकून झालेलं आहे असेल तर त्यावेळेला तो मानवीय दृष्टिकोन असेल. जसं आता विचारलेल्या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर असं आहे की संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिथे चेकपोस्ट नेमले पाहिजे ते नेमले जातील. गाड्यांची पेट्रोलिंग असणार आहे. जास्त अतिरिक्त जे काही मनुष्यबळ आपल्याला याच्याकरता स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून घ्यायला हवं ते आम्ही घेणार आहोत. जास्तीत जास्त अनाऊन्समेंट्स आम्ही करणार आहोत आणि उद्यापासून असल्यामुळे हा थोडा विंडो पिरियड तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळेल आणि त्यामध्ये ज्या कारण ही जशी ऑर्डर निघेल त्या ऑर्डरमध्ये ज्या रिस्ट्रिक्शन्स म्हणजे एक्झम्पशन्स आहेत ते एक्झम्पशन्स 100% आम्ही त्या लोकांना कुठलाही त्रास होऊ देणार नाही आणि इतर लोकांनी उल्लंघन करू नये याच्यासाठी जास्तीत जास्त जनप्रबोधन करू. जे कार्यालय आहे ते बिलकुल त्याच्यावर निर्बंध नाही आहे. जे आधीचा निर्बंध होता जिथे असेल की 50% क्षमतेने काही चालू आहेत किंवा जर निर्बंध नसेल तर कार्यालयावर कुठलाही निर्बंध नाही लावला. 6 नंतर सुद्धा जर एखादा कर्मचारी घरी परत जात असेल आणि त्यांच्याकडे आय कार्ड असेल तर पोलीस त्यांना अजिबात त्रास देणार नाही. शाळा आणि कॉलेजबद्दल महत्त्वपूर्ण विषय आहे. शाळा आणि कॉलेजबद्दल जे आधी डिसिजन झाला होता तो अजून लागू आहे. 30 एप्रिलपर्यंत शाळा कॉलेज बंद राहणार. मात्र या दरम्यान 10वी 12वी किंवा MPSCची परीक्षासाठी जे परीक्षार्थी विद्यार्थी सम्मिलित होणार आहेत त्यांची सोयीची काळजी आम्ही घेणार आहे. इट्स वेरी सिंपल. जो डे टाइम में बोल रहे हैं हम लोग वी आर एक्सपेक्टिंग कि 5 से ज़्यादा लोग अनावश्यक लोग जब इकट्ठे होते हैं तो संसर्ग के चांसेस बढ़ते हैं. हमारा हेतु सिर्फ और सिर्फ इतना है, घर पे रहिए, सुरक्षित रहिए. जो वैक्सीनेशन की स्पीड है वो लोकल फैक्टर्स डिसाइड करते हैं. गवर्नमेंट ऑफ इंडिया का क्लियर कट ये कहना है कि आप अगर वैक्सीनेशन की स्पीड बढ़ाते हैं तो हम आपको वैक्सीन अवेलेबल करा के देंगे. अब इसमें भले ही अभी हमारे पास 45 ईयर प्लस की पॉपुलेशन को परमिशन मिली है. 45 ईयर प्लस की पॉपुलेशन भी पुणे ज़िले में 28 लाख है. इस लिहाज से अगर हम अपनी वैक्सीनेशन की स्पीड को बढ़ाते जाते हैं तो सब्सिक्वेंटली ये 45 की जो मर्यादा है वो 30 पे आएगी, 30 की मर्यादा 25 पे आएगी, 25 की मर्यादा 18 पे आएगी. वी आर एक्सपेक्टिंग कि हमारी स्पीड हमारे परफॉर्मेंस को देख के अगले 100 दिनों में ये मर्यादाएँ शिथिल होंगी. जो मिशन 100 डेज है वो हमारा खुद का मिशन है जिसमें हम ये मान के चल रहे हैं कि सब्सिक्वेंटली इवेंचुअली हमें 18 साल के ऊपर का हर जो नागरिक है जो
अभी तक हुए रिसर्च के हिसाब से 18 साल के ऊपर के हर नागरिक को वैक्सीनेशन दिया जा सकता है। हमारी उम्मीद ये है कि अगले 100 दिनों में इन दोनों फैक्टर्स के बेसिस पे, हमारी स्पीड और गवर्नमेंट ऑफ इंडिया से मिलने वाली सप्लाई, इन दोनों के बेसिस पे हम कोशिश ये करेंगे कि हर वयस्क नागरिक कम से कम उसको वैक्सीनेशन मिल जाए। और उसके लिए माइक्रो प्लानिंग हमारी टीम्स ने किया हुआ है। हमारे सेंटर्स लगातार बढ़ रहे हैं। पिछले एक हफ्ते में 110 सेंटर्स हम लोगों ने बढ़ाए हैं। पुणे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के लगभग 200 प्लस सेंटर्स का और प्रपोजल भारत सरकार के पास पहुंचा है। जो इसमें एलिजिबिलिटी क्राइटेरिया है वो काफ़ी फ्लेक्सिबल है। एवरीथिंग डिपेंड्स ऑन आर परफॉर्मेंस, वी आर बैंकिंग ऑन दैट ओनली। और अभी जब बाकी जगह पे अभी स्पीड आने वाली है, उसके बावजूद हम कंटिन्यूसली इस स्पीड को हमने मेंटेन किया हुआ है। तो हम उसके बेसिस पे उम्मीद कर रहे हैं कि वैक्सीनेशन हम टाइम पे कर पाएंगे। जो ट्रेंड दिखाई दे रहा है पिछले साल से अगर हम कंपेयर करते हैं तो ऐसा दिखता है कि ये जो वेव है, ऑफ कोर्स इसके लिए कोई मेरे पास साइंटिफिक एविडेंस नहीं है, बट जो एक्सपीरियंस है लास्ट ईयर का वो दिखाई दे रहा है 4 से 5 वीक तक अभी ये ट्रेंड रहेगा। मतलब अभी जो कोविड का सीन है, उसके बाद वी एक्सपेक्ट कि वो स्लोली नीचे होना शुरू होगा। 2-3 महीने हमें लीन पीरियड मिलेंगे। तो यदि ये 1 महीना प्लस 2-3 महीने का लीन पीरियड इसको हम क्लब करते हैं, तो इस दौरान हमारा नियोजन ये है कि इस समय का सदुपयोग करके हम ज़्यादा से ज़्यादा लोगों को वैक्सीनेट कर दें, जिससे कि गॉड फॉरबिड अगर थर्ड वेव आए भी तो उसकी तीव्रता इतनी ज़्यादा ना हो। 45 साल से ऊपर के भी लोग हमारे पास कम नहीं, 28 लाख लोग हैं जिन्हें हमें ये वैक्सीनेशन देना है। अगर हम रोज़ 1 लाख भी दे पाए तो हम 28 लाख लोगों को वैक्सीनेशन 30 दिन में दे पाएंगे। पिछली बार ही बंद थे, अभी जे निर्बंध होते ते अजून लागू आहेत। क्लब हाऊस, जिम, स्विमिंग पूल प्रायव्हेट हाऊसिंग सोसायटीचे बंद राहणार आहे। संध्याकाळी 6 नंतर संचारबंदी असल्यामुळे ज्या आजच्या आदेशात निघतील जे एसेन्शियल सर्व्हिसेस आहेत, इसेन्शियल सर्व्हिसमध्ये भाजीपाला असतो, डॉक्टर्स असतात, आरोग्य ॲम्ब्युलन्सेस असतात, फार्मसी, मेडिकल वगैरे असे सगळे रिलेटेड आहेत। त्या व्यतिरिक्त आता पार्सल सेवा उपलब्ध करून दिलेली असल्यामुळे पार्सलचे निगडीत लोक असतील। ऑफिसमध्ये जाणारा व्यक्ती स्वतःचं त्यांनी कार्ड ठेवलं असेल आणि आम्ही अपेक्षा करू, एकदम आदर्श अपेक्षा आहे त्याची, मला वाटतं 80-90% तरी पूर्तता होऊ शकतं की जे ऑफिसेस चालू आहेत, ज्या आस्थापना चालू आहेत, त्या आस्थापना आपल्या त्या कर्मचाऱ्याला पत्र देतील, हा आजच्या दिवशी ड्युटीवर होता, सो दॅट तशा प्रकारचं काही पत्र असेल। अशा व्यक्ती आपल्या घरातून कार्यालयाकडे जाताना किंवा कार्यालयाकडनं येताना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची अंमलबजावणी करण्यासाठी मागच्या वेळेला जसे आम्ही प्रत्येक म्हणजे शहरामध्ये 117 मागच्या वेळेला चेकपोस्ट होत्या, त्यावेळेला पुन्हा त्याचा आढावा घेऊ, कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये तसे केले जातील। जो विभागीय आयुक्त साहेबांनी सांगितला की त्याच्या मागचा जो आत्मा आहे, आणि एक तो गोल्डन मीन म्हणून हा डिसिजन केला आहे, आणि आत्मा आहे की लोकांना कमीत कमी त्रास व्हावा, त्याच वेळेला निर्बंध जे आहेत हे आहेत याचा डेटरन्स म्हणून सुद्धा की अशा प्रकारे पोलिसांचे नाके आहेत, तुम्ही गेलात तर जे फक्त चैनीसाठी, मजेसाठी, करमणुकीसाठी बाहेर पडणारे लोक आहेत ते पडायचे बंद झाल्यानंतर सुद्धा जवळपास 90% फरक पडणार आहे। ज्यांची कारणं खरी आहेत त्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही, आणि तसा आदेश काढताना सुद्धा तो आदेश जास्तीत जास्त सुस्पष्ट काढण्याचा आम्ही आज प्रयत्न करू। आणि पुन्हा आज ही प्रेस कॉन्फरन्स आहे, ज्या वेळेला आदेश निघेल त्या आदेशानंतर लोकांच्या सोयीसाठी सोशल मीडियावरती 1 किंवा 2 मिनिटाचे चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ ते प्रसारित केले जातील त्याच विषयापुरते, की जेणेकरून लोकांना त्याच्यामधले डूज आणि डोंट्स कळतील।